मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, मोठ्या संख्येनं इथं उपस्थित असलेल्या माझ्या तरुण भावांनो, आज या मेळाव्याचं जे आयोजन केलं ते वैजनाथ सेवा मंडळाचे वाल्मिक मुंडे, संजय जागाव, ज्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले ते माननीय अरुणजी इंगळे, माऊली जाधव, राखसाहेब, डॉक्टर केकांत साहेब, डॉक्टर बांगर साहेब, लक्ष्मणराव गायकवाड, गोविंद फड, व्यासपीठावर उपस्थित सर्व चेंबूर आणि परिसरात राहणाऱ्या परळी, वैद्यनाथ आणि बीड जिल्ह्यातील माझे सहकारी आणि पत्रकार मित्रांनो, मी सर्वप्रथम दिवाळीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला. आणि मी महायुतीचा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून, आपल्या सर्वांचा उमेदवार म्हणून परळी वैद्यनाथ मतदारसंघातून तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. ही निवडणूक मी लढवतो आहे. आपल्यापैकी अनेक जणांची भेट मुंबईत माझी होते आणि मुंबईमध्ये जर परळीत असल्यासारखं वाटवायचं असेल तर चेंबूरमध्ये आलं तर परळी जसं करमत आहे तसं अर्ध चेंबूरमध्ये करमत आहे, याची जाणीव मला तुमच्यात आल्यावर होते. गेली अनेक वर्षापासून आपल्या भागातील लोक इथे कामाच्या निमित्तानं आले आणि इथं स्थायिक झाले. मागच्या निवडणुकीतही आपण मला आशीर्वाद दिला. हा आशीर्वाद देताना तुम्ही कुठलाही विचार मनात आला नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली की आपल्या ह्या कुटुंबातलं पोरग जे जात पात धर्माचं कधी राजकारण करत नाही आणि तुम्हा सगळ्याला वाटतंय की हे आपल्या कुटुंबातलं हे उद्या काहीतरी पुढे जाऊन करू शकतो, म्हणून 19ला आपण मला आमदार केलं. मतदान तुमच्या ताकदीत एवढी होती मतात की आमदारही झालो आणि मंत्रीही झालो. चेंबूरचं एक आगळं वेगळं नातं आहे. आठवड्याला एकदा राजश्री इथं मठात दर्शनाला असते. आपल्यापैकी सगळ्यांचीच माझ्या या कुटुंबाशी आपलं सगळ्यांचं एक नातं आहे. म्हणून आज या निवडणुकीत काय चाललंय हे तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण तुम्हाला जेवढं कळतं तेवढं पुढारी म्हणून आम्हाला सुद्धा कळत नाही असा माझा समज आहे. मी कधी कधी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या अगोदर आणि कालही परळीमध्ये कुठल्या तरी एका कार्यक्रमात बोललो की महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत, पण या 288 मतदारसंघामध्ये सर्वाधिक कुठल्या मतदारसंघाची चर्चा आज जर चालू असेल
तुम्ही सांगा ते कुठल्या मतदारसंघाची चर्चा? म्हणजे इथं कितीही मोठ्या मोठ्या लढती चालू आहेत, पण त्याची चर्चा होते का? वरळी मतदारसंघाची चर्चा होते का? युवराज उभे आहेत ना तिथं. पण परळीची चर्चा होते, कारण तुमच्या कुटुंबातलं एक पोरग तिथं उभं आहे आणि त्याला व्यूहरचनेमध्ये अडकून जसं लोकसभेला बीडच्या ताईंचा पराभव केला, तसंच परळीतून मान्यवर नेते मला पाडण्यासाठी वाटेल ते करायला लागले. मी विचार करतो की मी असं केलंय काय? भाषणामध्ये जे बोललो ते सत्य बोलतो. मी कधी भाषणात बोललोय हे कुठल्याही नेत्यावर जर मी टीका केली असेल तर त्या नेत्याच्या मनाला ती टीका कधीच लागलेली नाही. पण का कुणास ठाऊक काही जणांनी माझा एवढा राग धरलाय. आता कुणी कुणी धरलाय तुम्हाला माहिती, ती मी सांगायची गरज. म्हणजे इथपर्यंत एखाद्याने बोलावं, माझ्यासारखा 4थ्या 5व्या 6व्या फळीतला एक महाराष्ट्रातला सामान्य कार्यकर्ता, मी तर बघितलं नाही 55 वर्षाच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांच्यावर असंख्य आरोप अनेक नेत्यांनी केले, पण त्याचं उत्तर त्यांनी कधी दिलं नाही. पण माझ्या बाबतीमध्ये मात्र एकदा आपण समजू शकतो की चुकून झाला असेल, पण मला मात्र एवढूशा कुटुंबातला, एवढूशा जातीतला अशा पद्धतीनं हिनून पूर्णपणानं राजकीय अस्तित्व, ही ताकद काही मंडळी जाणीवपूर्वक संपवण्याचा प्रयत्न करतायत. हे तुम्ही मान्य करता का नाही? मी धनंजय मुंडे नावाला आज मुंबईमध्ये कुठेही माझं नाव घेतलं, आपल्या मनावर हात ठेवून सांगा, तुमचा मान वाढतो का कमी होतो? वाढतो ना. हे माझं नाव जिथं तुम्ही घ्याल तिथं मान वाढत असेल तर हे माझं नाव आणि माझी ताकद ही माझी नाही, माझ्या मागे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची ताकद आहे. आणि हे आव्हान धनंजय मुंडे म्हणून व्यक्तीला दिलेलं नाही, तर हे आव्हान तुम्हाला दिलंय, तुमच्या ताकदीला दिलाय. माझं अस्तित्व तुम्ही आहात आणि माझं अस्तित्व जर तुम्ही असाल आणि हे अस्तित्व जर कोणी संपवायचा प्रयत्न करत असेल, हे धनंजय मुंडेचं अस्तित्व संपणार नाही, हे तुमचं अस्तित्व संपणार आहे, हे लक्षात घ्या. माझं नाव घेतल्यानंतर तुम्हाला जर मान मिळत असेल आणि मान मिळाल्यानंतर तुम्हाला जर अभिमान वाटत असेल, तर हा धनंजय मुंडेचा अभिमान नाही, तर धनंजय मुंडेला तुमच्यामुळे मिळालेला अभिमान आहे. म्हणून हे अभिमान सुद्धा तुमचा संपवण्यासाठी काही जण प्रयत्न करतात. आणि मी आज तुमच्या समोर सांगतो, स्वर्गीय मुंडे साहेबांपासून, अण्णापासून, पंकजाताईपासून माझ्यापर्यंत संघर्ष 5वीला पुजला. पण संघर्ष 5वीला जरी पुचलेला असला तर आपल्या मातीत ही ताकद आहे की कुठल्या संघर्षात आम्ही कधीच कुठं घाबरलो नाहीत, कारण तुमच्या सगळ्यांची ताकद आमच्या पाठीमागे होती. त्यामुळे आता कुणी किती जरी प्रयत्न केला, जोपर्यंत तुमच्या मनात माझं स्थान आहे, जोपर्यंत तुमचा विश्वास माझ्यावर आहे, तोपर्यंत कुणी कितीही प्रयत्न करू द्या, त्यांचं स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही, हे आपल्या सर्वांच्या समोर मी वचन देतो. कधी कधी विचार करतो की 288 मतदारसंघाची इथं निवडणूक चालू आहे, चर्चा मात्र परळीचीच आहे, माझीच आहे. मी विचार केला की हे का चाललं असावं. मी तर कधी कुणाच्या विरोधात अशा पद्धतीचं राजकारण केलं नाही.
पण ज्या वेळेस मी या विचाराला येतो की आपल्याला संपवायचा जे कोणी कट करतायत त्यांना असं वाटतं की हे पोरग जसं जसं पुढे जाईल तसं तसं आपल्याला, त्यामुळे आपण बी साधे नाही, आपण पण दमरक्त हो. आपण पण साधे नाहीत, आपली माती सुद्धा साधी नाही. इंगळे साहेब बोलले की जात पात धर्म याच्या पलीकडं, जातीच्या पलीकडं आम्ही मातीचा विचार करतो. इंगळे साहेब हे खरं आहे. आम्ही सुद्धा जात पात धर्म राजकारण आणि समाजकारण करताना कधीच पाहिलं नाही. आम्ही फक्त आपल्या मातीतल्या माणसाला बघितलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत या मातीतल्या माणसाला मोठं करायचं आमचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करून दाखवणारच. या भूमिकेतून या ठिकाणी आपण कामाला लागलो. मला एवढंच सांगायचं आहे, सगळ्या जणांनी 23 तारखेचाच, नमस्कार गुड्डू, 23 तारखेचाच उल्लेख केला. म्हणजे 20च्या मतदानाची तुम्हाला कुणालाच घाई नाही. वाल्मिक तर तुला नाहीच, तुझ्या पोटाचं काहीतरी बघलं का. अनेक जण बोलले की 23, माझ्या दृष्टीनं 23ला जे ऐतिहासिक ज्यांना ज्यांना आपल्याला दाखवून द्यायचंय आपल्या मातीची ताकद काय, त्याच्यासाठी आपल्याला 20 तारखेला मतदानाला यावं लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्या मातीची ताकद दिसणार नाही. मला अभिमान वाटतो सांगायला, 5 वर्ष संधी मिळाली. पहिले 2.5 वर्ष मंत्रिपद मिळालं. कोविड आला, फार काय काम करता आलं नाही. पण आपण आपल्या इथं सुद्धा आणि गावाकडे सुद्धा एक गोष्ट विचारा, ज्या दिवशी लॉकडाऊन लागलं त्या दिवसापासून सलग 3 महिने परळी मतदारसंघातला आणि बीड जिल्ह्यातला कुठलाही रहिवासी, अगदी आपल्या भागातला एखादा ड्रायव्हर ओडिसाला जरी फसला असला, काही लोक तर जम्मू काश्मीरला होते, इकडे अन्न शक्य नव्हतं, त्यांच्याजवळ पैसे नव्हते, खायला अन्न पाणी नव्हतं, तिथं सुद्धा आपल्या माणसाला अन्न पाण्याची तशा लॉकडाऊनच्या काळात मी कमी पडू दिली नाही. याचा मला अभिमान आहे. मी तर निमित्त मात्र, हे सगळा करता करविता भगवंत. आपल्या मतदारसंघात पहिले 3 महिने लॉकडाऊनच्या काळात राशन देण्यापासून, इथं डॉक्टर घुले आला, 1 रुपया गेला, 1 रुपयात अख्ख्या परळीतल्या त्या काळामध्ये लॉकडाऊनच्या 1 रुपयात आम्ही सगळ्याच्या तपासण्या केल्या. ज्यावेळेस कोविड वाढायला लागला, महाराष्ट्रात कुठेही ग्रामीण भागात एका छताखाली 1000 बेडचं हॉस्पिटल नव्हतं. ते अंबाजोगाईला आपण कोविडच्या काळात लोखंडीला चालू केलं, त्याच्यात 800 बेड ऑक्सिजनचे आपण ठेवले होते. आपल्या मतदारसंघात ज्याला कुणाला कोविड झाला, पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेत सुद्धा त्याचा दवाखाना असेल, त्याचं जेवण असेल, त्याचा नाश्ता असेल, त्याचं रात्रीचं जेवण असेल, आणि एवढ्यावरच नाही तर दुसऱ्या लाटेत ज्याला जिथं जिथं रेमडेसिवीर इंजेक्शन लागणार होतं त्याला तिथं 1 रुपया लागू दिला नाही आणि ते इंजेक्शन आपण पोचती केलं. ही भगवंताचा आशीर्वाद आहे की ह्या सगळ्या गोष्टी भगवंत माझ्या हातून कडून घेत आहे. हा तुमचा आशीर्वाद आहे की तुमच्यामुळे आज मी इथं आहे आणि इथं असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासाठी करू शकतो.
आज परळी विधानसभा मतदारसंघात आल्यानंतर नक्कीच तुम्हाला 5 वर्षात फरक जाणवला असेल. येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यापासून 5 वर्षापूर्वी मी दिलेल्या वचननाम्यात जे एक शब्द दिले, मला अभिमान वाटतो सांगायला की ते शब्द पूर्ण केले. शिरसाळ्याला MIDC साठी भूमी अधिग्रहण झालं, आणखीन भूमी अधिग्रहण होणार आहे. आणि मी आज आपल्याला शब्द देतोय की येणाऱ्या 5 वर्षात कमीत कमी 1200 कोटी रुपये खर्च करून तिथं मोठे उद्योग आपण या ठिकाणी उभे करणार आहोत. कोविड संपल्यानंतर 1 वर्ष माझा सत्तेचा संबंध नव्हता, तरी मतदारसंघातला विकास काम आपण थांबू दिले नाही. नंतर सत्तेत जावं लागलं, कृषी मंत्री पद मिळालं. कृषी मंत्री झाल्यानंतर आपल्या जवळच परभणीचं वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आहे, अंबाजोगाईला कृषी महाविद्यालय. पण मी ठरवलंय की परळीला सोमेश्वरा मंदिराच्या जिरेवाडीच्या शेजारी 63 हेक्टर मध्ये 300 कोटी रुपयाचं एक नवीन ऍग्रिकल्चर कॉलेज मंजूर केलं. आणि मी आपल्याला सांगतो, ज्यावेळेस या महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रातल्या बाहेरचा ऍग्रिकल्चरसाठी ऍडमिशन त्याला महाराष्ट्रात घ्यायचं असेल, त्यावेळेस तो विद्यार्थी त्याला कॉलेज निवडताना परळीचंच कॉलेज निवडील, एवढं आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपण कृषी महाविद्यालय आपण त्या परळीत केलं. सोयाबीनचं संशोधन केंद्र असो, वडखेडला सीताफळ इस्टेट असो, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना 2.5 वर्षाचा काळ सोडला तर फक्त राहिलेल्या 1.5 वर्षात आपण ज्या गतीनं विकासाची कामं केली, अशी संधी तुमच्या आशीर्वादानं जर मिळाली तर शब्द देतो की तुम्हाला आपलं पोट भरायला काही वर्षापूर्वी मुंबईला यावं लागलं, आज तुम्ही इथं स्थायिक झालात. पण आपल्या पुढच्या पिढीला कुणालाही पोट भरायला आपलं गाव सोडायची वेळ येणार नाही, याचं वचन मी आज आपल्या सर्वांच्या समोर देतो. म्हणून ही निवडणूक फार महत्वाची आहे. एक एक मत त्याची किंमत काय असते हे एखादा पराभव झाल्यानंतर, आणि तेही आपल्या बहिणीचा पराभव झाल्यानंतर आणि माझ्या जिवारी लागल्यानंतर मला कळलं. 6000 मतांनी बीडची लोकसभा आपली झाली. 6000 मतांनी. आज ती लोकसभेची निवडणूक ताई हरल्या नसत्या, आज ताई केंद्रातल्या अति महत्वाच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत असत्या, हे लक्षात घ्या. म्हणून एका एका मताची किंमत काय असते. आणि ह्या सर्व गोष्टी जर आपल्या मातीला कुणी आव्हान दिलं असेल तर त्या आव्हानाला उत्तर हे आपलं मतदान आणि निकालातूनच आपण देऊ शकतो. दुसरं कुठलं आहे का आपल्याकडे हत्यार नाही. आणि अशा पद्धतीनं उत्तर द्यायचं की लोकसभेचा आणि विधानसभेचा रपाटा एकदाच त्यांच्या अशा लक्षात यावं की पुन्हा ह्यांच्या नादी लागून उपयोगाचं ती मातीच अशी. म्हणून जात पात धर्म हा सगळा विषय बाजूला ठेवा. मी अनेकदा भाषणे केली. मी जे बोलतो ते प्रामाणिकपणाने बोलतो. मी जे करतो तेच मी बोलणार, आणि जे बोललोय ते मी करणारच. माझे अनेक भाषणाशी बघा की ज्या भाषणात मी म्हणलंय ज्या दिवशी मला जात काढायची वेळ येईल, जातीपातीचं राजकारण करायची वेळ येईल, त्या दिवशी मी घरी बसल, पण राजकारणात कुठली निवडणूक लढणार नाही. कारण माझा धर्म ही सेवा आहे, माझी जात ही सेवा आहे. आणि प्रभू वैद्यनाथाकडे रोज जाऊन परळीत असताना डोकं टेकून एकच प्रार्थना करतोय, पद, मंत्रीपद, आमदारकी याच्या पलीकडं वैद्यनाथाला एकच प्रार्थना करतो की वैद्यनाथा शेवटच्या श्वासापर्यंत पदावर असो नसो
माझ्या मातीतला माणूस कुठेही असेल त्याची सेवा करायची ताकद मला शेवटच्या श्वासापर्यंत दे. हा सेवा धर्म स्वर्गीय मुंडे साहेबांनी अण्णांनी आम्हाला शिकवलेला. आणि म्हणूनच आपल्यापैकी अनेक जण आले, अनेक जण भेटतात. लक्ष्मण हे तर माझ्या ऑफिसवरच असतील मंत्रालयाला, माझ्यापेक्षा जास्त. मी तर लक्ष्मणला एकदा वैतागून बसलो, म्हणलं माझ्या खुर्चीवरच मलाच कंटाळा आला, रोजच तू इथं. हे प्रेम, हे जिव्हाळा तुम्हाला का वाटावं की आपण तिथे गेलं पाहिजे? कारण तिथं आल्यानंतर तुम्हाला ते आपलं वाटतं, आपल्या हक्काचं वाटतं, माझं वाटतं. याच्या पलीकडे काय असावं? मला आजही आठवतं, भगवंताची एवढी मोठी माझ्यावर कृपा आहे. भलेही जीवन आमच्या घराला संघर्षात गेला असेल, पण संघर्षात जाताना सुद्धा ते जीवन कुठलाही व्यक्ती, मग आपल्या भागातला असो, जिल्ह्यातला असो की महाराष्ट्रातला असो, त्या व्यक्तीला कुठलंही संकट निर्माण झालं तर त्या संकटाच्या काळात संकट आलं रे आलं की त्याला माझं नाव आणि माझा मोबाईल नंबर लगेच लावावा असा वाटतो. एवढा विश्वास आपण या ठिकाणी निर्माण केलाय की संकटाच्या काळात ह्यो बाबा याचा फोन चालू असतो, फोनवर बोललं तर संकट पूर्ण दूर होईल, नाही तर कमीत कमी माझ्यासारख्याचा त्या संकटाच्या काळात आधार तरी मिळेल असा विश्वास एखाद्या बाबतीत समजू शकतो. पण लाखो लोकांना ज्यावेळेस हे वाटतं त्यावेळेस समजून घ्या की मी किती भाग्यवान आहे. म्हणून माझी हात जोडून आपल्याला कळकळीची विनंती आहे. मला इथून आणखीन 2-3 बैठका माननीय उपमुख्यमंत्र्यांसोबत आहेत. पुढे आणखीन एक आपला घोडबंदरला मतदारांचा कार्यक्रम आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की शेवटच्या श्वासापर्यंत मी आपली सेवा करत राहणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला माझ्या नावाचा मान आणि अभिमानच वाटणार हा शब्द या निमित्तानं देतो. आणि आपण सर्वजण मतदानाच्या दिवशी एक एक मत किती महत्वाचं हे आपल्याला सांगितलं. म्हणून ह्याही गोष्टी आपण गांभीर्याने घ्या आणि मतदानाच्या 20 तारखेला आपण सर्वांनी या आणि आशीर्वाद द्या ही कळकळीची विनंती करतो. आणि मला अनेक जणांना इथं फोटो काढायचे. मी मुंबईतच आहे, तुम्हाला माझं घर माहिती आहे, फोन नंबर माहिती आहे, कुठं भेटतो, किती वाजता हे बी माहिती आहे. त्यामुळं आज फोटो काढायची घाई करू नका. मला आज हे सगळे कार्यक्रम करून पुन्हा अहमदपूर, लोहा आणि उदगीरचा उमेदवारी अर्ज दाखल करायला तिकडे जायचंय. त्यामुळं हे सगळे काल रात्री 2 वाजता सगळे कार्यक्रम संपून गाडीने परळीने निघालोय आणि आता परत तसंच जायचं आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती, त्याचा आग्रह धरू नका आणि 20 तारखेला आशीर्वाद द्यायला या ही कळकळीची विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.